बच्चू कडू मरा थोड़ा है, वो जिंदा है। अगर वो जिंदा है तो किसान भी जिंदा रहेगा और जो भी बोला है वो वसूल करके लेंगे हम। पहिली गोष्ट काय, आता जर कर्जमाफी केली असती तर या वर्षातला कर्जबाजारी बसला असतं का? कारण या वर्षी जो कर्जबाजारी झाला, कर्ज घेतलं तो थकीत कधी होते? 31 मार्च 2026 बरोबर आहे। मग तुम्ही बसले असते का? त्या टोले मग आता बोलणाऱ्याला सांगा पागलले। आता आतापर्यंत कर्जमाफी झाली ती थकीत कर्जदाराची झाली का रनिंग कर्जदाराची झाली? थकीत कर्जदाराची झाली, बरोबर का नाही? म्हणजे केंद्रानं कर्जमाफी केली, थकीतदाराची केली का नाही केली? या दोन कर्जमाफ्या झाल्या, ते थकीत केलं का नवीन कर्जदाराची केली? साधी गोष्ट आहे। गेले येंडाचं बेन माहित नाही पडल्याशिवाय राहत। पहिले काय म्हणतो आपण, काय म्हणायचं, मोजरीला आंदोलन केलं तर आम्हाला तारीख द्या, तारखेसाठी आंदोलन होतं का नाही? योग्य वेळ योग्य वेळ, कधी योग्य वेळ? जे अजितदादा म्हणे आम्ही आश्वासन दिलं नाही त्यांना आम्ही बोलतोय केलंय, चालतंय केलं। आणि मी सांगतोय 31 जून 2026 या दिवशीच्या आत काय म्हटलंय मुख्यमंत्र्यानं? 30 जून 2026च्या आत कर्जमाफी झाल्याशिवाय राहणार नाही। आता तुम्हाला वाटते का आताच पैसे आले पाहिजे? तुमचं कसं आहे, बटन दाबली का लाईट लागला पाहिजे, बटन दाबली का फॅन लागला पाहिजे, बटन दाबली का स्वयंपाक तयार झाला पाहिजे, बायको रेडीच असली पाहिजे। दे बाबू, लक्षात घ्या, आंदोलन आहे शेतकरी। आपण आपल्या आंदोलनात होते किती? पहिल्या दिवशी 1 लाख लोक, दुसऱ्या दिवशी किती? 50,000, दुसऱ्या तिसऱ्या दिवशी किती राहिले? 10-20,000, मग राहिले 5,000 राहिलं रे। आता आपली संख्या आहे 8 कोटी, म्हणजे शेतकऱ्याची 11 कोटीमध्ये आले किती रे? लोक घरी बसूनच न्यूज पाहून राहिले, जनते वाटते। अरे जातीच्या आंदोलनात लोक तयार होते का नाही होत? कशी गर्दी होते? तळाम गर्दी होते। धर्माच्या आंदोलनात गर्दी होते का नाही होत? शेतकऱ्याच्या आंदोलनात होते का? कमी वेळामध्ये कमी ताकदीमध्ये आपण छत्रपतीचा गरिमा कावा खेळलो आणि खऱ्या अर्थानं आम्ही पाहतोय त्याच्यात आपण यशस्वी आलो आहे। आपण आंदोलन थांबवलं का? आपलं आताच 15 दिवसांना मीटिंग आहे। कोणते एकही शेतकरी जर सुटला, आम्ही म्हणणार श्रीमंत शेतकरी घेऊ नका, पण गरीब शेतकरी जर सोडला तर गाठ बच्चू कडू सोबत शेतकरी सुटणार नाही। आणि ही आम्ही तयारी करतोय। आता घरी बसून कॉमेंट करणारे काही पैसे गुन्हे करतात, काही साधे पिलांटू असतात पक्षाचे, त्याच्यामुळे त्यांना ते काही पोटात सोमतवारीच्या मायाबीने हा कसं काय, याचं कसं करत आता त्याला मिरची लागली आहे काही लोक, त्याला शेतकरी म्हणून काही बोलायचं नसते। मी पार्टीचा आहे, माझ्या पार्टीचं काही अस्तित्व राहील का नाही राहील असं डोक्यात, आम्ही पार्टी म्हणून या आपण पाहिजे आंदोलन केलं, हे श्रेय सगळ्यांचा, सगळ्या पार्टीतल्या शेतकऱ्यांचा आहे, सगळ्या जातीतल्या शेतकऱ्यांचा आहे, सगळ्या धर्मातल्या शेतकऱ्यांचा। आणि म्हणून अशीच साथ तुमची आमच्यासोबत राहू द्या अशी विनंती करतो। आणि आपण तुम्हाला विश्वास देतोय, अगर सरकार कहीं भी गलत साबित होंगी तो बच्चे को जान भी देने को तैयार है। हम भी बहुत आता किमान 25 गुन्हे दाखल केले नागपूर। हे कार्यकर्ते झोपले रस्त्यावर, आम्ही त्या तडकीवर झोपलोय। आम्ही गेल्या 8 महिन्यापासून फिरतोय, 8 महिन्यापासून। तुम्हाला काय रे बाबा, घरी बसून कॉमेंट करायला काय जातो? आंदोलन एवढं सोपं असतं का? आणि म्हणून आंदोलनाच्या काही, आता छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यातली एखादी लढी हारली म्हणजे काही त्याचं वाईट होतं का? जिंकायचं, आपण काय हारलो नाही, 100% जिंकलो। तारीख घेतली का नाही घेतली? आपण घोषणा केली का नाही घेतली? आता काय आहे? आता टेन्शन संपलाय, सक्तीची वसुली होणार नाही, त्याच्यानं फक्त
तुमच्या डोक्यावर सध्या कर्ज दिसते, पण ते तुमच्या डोक्यावरचं कर्ज आम्ही सरकारच्या डोक्यावर नेऊन टाकला, बरोबर का नहीं? ना टेंशन लेने का नहीं, ज्यादा टेंशन तो हमको कॉल करना, हम सीएम को कॉल कर देंगे उस साल पे।